ताणले गेले आहे आणि कुरुजांचा पराभव झाला आहे. त्याने त्याला असेही सांगितले की उत्तर त्याच्या रथी ब्रह्मला सोबत ठीक आहे. युधिष्ठिर म्हणाला की हे खरोखरच भाग्यवाला आहे की गुरगौर परत आला आणि कुरुलांचा पराभव झाला. आपल्या मुलाच्या विजयाची बातमी ऐकून राजा विराटला इतका आनंद झाला की त्याचे शरीराचे केस सरळ उभे राहिले. त्याने दूतांना भेटवस्तू देण्याचे आदेश दिले आणि आपल्या मंत्र्यांना महामार्ग झेंड्यांनी सजवण्याची, सर्व देवी देवतांची फुलांनी पूजा करण्याची आणि उत्तराच्या भव्य स्वागताची तयारी करण्याची सूचना केली. त्यांच्या विजयाची बातमी पसरताच विराटाच्या शहरातील नागरिक, संगीतकार, वेश्या, राजकुमार आणि शूर योद्ध्यासह उत्तराचे स्वागत करण्यासाठी निघाले. राजा विराटने स्वतः महामार्ग झेंड्यांनी सजवण्याचे आणि सर्व देवी देवतांची फुलांनी पूजा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राजाने त्याचे लक्ष फासे खेळाकडे वळवले, जो तो आनंदात विसरला होता. त्याने सह्याद्रीला फासे आणायला सांगितले आणि कान त्याच्या विरोधात ठेवण्यास तयार झाला. तथापि युधिष्ठिराने वीरला सल्ला दिला. विराटाच्या भव्य दरबारात जिथे सूर्य चमकणाऱ्या दगडी फळशीवर चमकला होता, तिथे एक दृश्य उजेडात आले, जे सदैव उपस्थित असलेल्या लोकांच्या आठवणीमध्ये कोरले गेले. राजा विराटाचा मोठा मुलगा भूमिंजे आदराने सभागृहात प्रवेश केला. जखमी आणि रथाने मारलेल्या कानकाच्या जवळ जात असताना त्याचे डोळे खालच्या दिशेने सरकले. सह्याद्री एक समर्पित सेवक त्याच्या गरजेची काळजी घेत त्याच्या शेजारी बसला. राजाचा मुलगा उतर धावून पुढे आला. त्याचा आवाज चिंतेने थरथरत होता. बाबा, या थोराला कोणी मारले आहे? इतके घृणास्पद कृत्य कोण करू शकले असते? त्याने विचारले. त्याचे डोळे एखाद्या उत्तराच्या शोधात असल्याप्रमाणे खोलीवर नजर फिरवत होते. राजाचा प्रतिसाद वेगवान आणि ठाम होता. तोच कपटी ब्राह्मण होता ज्याने माझा क्रोध स्वीकारला. त्या व्यक्तीची स्तुती करण्याचे धाडस त्याने केले. तो म्हणाला. त्याचा आवाज तिरस्काराने टपकला होता. राजाचे शब्द आव्हानांसारखे हवेत लटकले होते, परंतु उत्तराची अभिव्यक्ती ठाम राहिली. बाबा, तुम्ही अन्याय केला आहे. उत्तर ठामपणे म्हणाला. तुम्ही कानकाची क्षमा सुधारली पाहिजे आणि त्याचे समाधान केले पाहिजे, अन्यथा ब्राह्मणाचा शाप आपल्या सर्वांना ग्रासेल. त्याचे शब्द दृढ निश्चयाने भरलेले होते आणि विराट देखील त्याच्या मुलाच्या फटकाऱ्याच्या वजनाखाली डगमगताना दिसत होता. अर्थात लपलेल्या अग्नीसारख्या कुंतीच्या मुलाला राजाने शाप करायला सुरुवात केली. तेव्हा बृहन्न सभागृहाच्या खोलीत शिरला आणि विराटाने कानका या दोघांनाही अभिवादन करताना त्याचे डोळे खाली पडले. रक्तस्राव थांबला होता, परंतु हवेतील तणाव स्पष्ट दिसत होता. का त्याने मात्र सहजतेने राजाला क्षमा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हे राजा, मी तुला खूप पूर्वीच क्षमा केली आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज शांत आणि हलका आहे. राग हा एक अग्नी आहे जो आपल्या सर्वांना भस्म करतो. मी तुझ्या कृत्यासाठी तुला दोष देत नाही. त्याचे शब्द विराटाच्या अस्वस्थ आत्म्यासाठी मर्मासारखे होते. अजूनही चिडलेला राजा युद्धातील उत्तराच्या शौर्याची स्तुती करू लागला. त्याच्या सद्गुणांचे कौतुक करीत सनसाचींकडे गेला, जो शांतपणे त्याच्याजवळ उभा राहिला. तू खरोखरच माझा मुलगा आहेस, राजा म्हणाला. त्याचा आवाज भावनेने भरलेला होता. तुझ्यामध्ये मला माझे प्रतिबिंब दिसते. खंबीर, धाडसी आणि न्यायी. राजाचे शब्द आशीर्वादासारखे होते, परंतु त्यांनी पुढे येणाऱ्या चाचण्यांची आठवण म्हणूनही काम केलेल्याला बोलत असताना बृहन्न शांतपणे बाजूला उभा होता. त्याचे डोळे जमिनीवर टेकले होते. त्याने परिचित कक्षात उसळलेला गोंधळ पाहिला होता, परंतु तो स्थिर राहिला. कांकाशी त्याची निष्ठा अतूट होती. विराटाचे शब्द अजूनही सभागृहात प्रतिध्वनित होत असताना हे दृश्य संपले. मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीचा आणि कुटुंब आणि कर्तव्याच्या चिरस्थायी बंधांचा पुरावा. सूर्य गगनभूमीवर अस्त होत होता. गोंधळाच्या दृश्यावर सोनेरी चमक दाखवत होता. उत्तरा, त्याचा चेहरा भीतीपोटी त्याचे वडील विराट यांच्याकडे त्यांच्या रथावर आला. बाबा, त्याचा आवाज थरथरत होता. तो म्हणाला. मी कबूल करायलाच हवे की मी आमची गायी परत मिळवण्यात आणि कौरवांना पराभूत करण्यात यशस्वी ठरलो आहे. हे माझे काम नव्हते, तर एका दिव्य तरुणाचे होते, ज्याने युद्धात हस्तक्षेप केला. उत्तर बोलत असताना विराटाच्या रथावर स्वा असलेली एक आकृती दूरवरून बाहेर आली. तारेसारखे चमकणारे डोळे असलेला तरुण योद्धा कर्मणूक आणि चिंतेच्या मिश्रणाने उत्तराकडे पाहत होता. कृपाद्रोण द्रोणाचा मुलगा आणि भीष्म यांना एकट्याने पराभूत करणारा तोच होता. आणि आता तो युद्धभूमीवर विजयी झाला. कुरु राजवंशाचा राजकुमार दुर्योधन त्याच्या रथावर त्याच्याजवळ आला.
त्याला त्याच्या सल्लागारांनी वेढले. त्याचा चेहरा कुरकुरीत झाला. त्याने एक तरुण योद्ध्यावर बाणांचा वर्षाव केला, परंतु ते त्याच्या विजेच्या वेगवान प्रतीक्षेपाशी जुळत नव्हते. तो टाळत असताना आणि बाणांमध्ये विणत असताना आकाशी तरुण हसला. त्याचे स्वतःचे बारमोनीतून गण चाकूसारखे कुरू सैन्यात छेदत होते. एकेकाळी गर्विष्ठ आणि मिभिक असलेले कुरूचे 6 महान कार योद्धे आता अस्ताव्यस्त होऊन पळून गेले. त्यांची शस्त्रास्त्रे फुटली आणि त्यांचे कपडे त्यांच्या पाठीवरून फाटले. तरुण योद्धा त्याच्या भोवतालच्या हत्याकांडांचे निरीक्षण करत असताना त्याची छाती समाने हलवत विजय उभवता जशी धूळ शांत झाली. विराटचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो पराक्रमी आणि प्रसिद्ध आकाशीय तरुण कुठे आहे? त्याने त्याचा मुलगा उत्तराला विचारले. मला आणि माझ्या गुराढोराला वाचवल्याबद्दल मी त्याची पूजा केली पाहिजे. पण जेव्हा उत्तराने उत्तर दिले की तरुण योद्धा हलक्या हवेत गायब झाला आहे, तेव्हा व्याचा चिऱ्या पडला. दुसऱ्या दिवशी मात्र एक नवीन घटना घडली. विराटाच्या राजवाड्यात विषात राहत असलेल्या पांडवांचा राजकुमार पार्थ याने विराटाची मुलगी उत्तराला स्वतःचे कपडे सादर केले. सुंदर आणि कृतज्ञ मुलगी तिच्या नवीन कपड्यामुळे खूप आनंदित झाली आणि ज्या तरुण योद्ध्याने त्या सर्वांना वाचवले होते त्या तरुण योद्ध्याबद्दल तिचे हृदय प्रेमाने फुलले. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी सूर्य मावळत असताना मत्स्य समाजातील लोक त्यांच्या राजा विराटच्या भोवती त्या पराक्रमी योद्ध्याच्या कहाण्यांच्या कथा ऐकण्यासाठी जमले आणि जरी तो लपून बसला असला तरी त्याची आख्यायिका वाढत गेली, ज्यामुळे संपूर्ण देशात भीती आणि आदर निर्माण झाला. विराटच्या राज्यात राहण्याच्या 3ऱ्या दिवशी सूर्य क्वचितच उगवला होता. जेव्हा 5 पांडव भाऊ त्यांच्या उत्तम पांढऱ्या पोशाखात आणि मौल्यवान दागिन्यांनी सुशोभित त्यांच्या खोल्यांमधून बाहेर आले, त्यांनी ताजेतवाने स्नान केले होते आणि आता त्यांना प्रत्येक इंचावर ते तेजस्वी राजकुमार दिसत होते. युधिष्ठिर त्यांच्या डोक्यावर असताना ते विराटच्या राजवाड्याच्या भव्य परिचित सभागृहात शिरले. त्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. प्रवेश करत असताना भावांनी राजांसाठी राखीव असलेल्या सिंहासनावर आपले आसन घेतले. ते यज्ञोपवी आगीसारखे चमकले. त्यांच्या ऊर्जेने आणि वैभवाने हवाच कंपित होत होती. मत्स्यचा राजा विराटने स्वतःच्या आसनावरून आश्चर्य आणि कुतूहल यांचे मिश्रण त्याच्या चेहऱ्यावर कोरले होते. राजाने बोलल्यापूर्वी पांडवांकडे काही क्षण नजर फिरवली. त्याचा आवाज संतापाने गणला. हास्य वाजवणारा, तू मला दरबारी म्हणून नियुक्त केलेस. तो किंचाळला कांकाला संबोधित करत, जो त्याच्या शेजारी एखाद्या दिव्य व्यक्तीसारखा बसला होता. अशा प्रकारे सुंदर पोशाख आणि अलंकार परिधान करून तू शाही आसनावर कसा बसू शकतोस? राजाचे शब्द उपहासाने भरलेले होते, परंतु अर्जुनाला नेहमी वेगवान विनोद करण्याची संधी जाणवली. डोळ्यात एक खोणकत चमक घेऊन अर्जुन बोलू लागला. त्याचा आवाज कौतुकाने टपकला. हे राजा, ही व्यक्ती स्वतः इंद्राबरोबर त्याच जागेवर बसल्यास पात्र आहे, असे तो म्हणाला. त्याचे शब्द कनकाला सद्गुणांचे प्रतिरूप म्हणून चित्रित करतात. त्याने कनकाला ब्राह्मणांप्रती असलेली भक्ती, वेदांवरील त्याचे प्रभुत्व आणि विलासी आणि शारीरिक सुखाबद्दलच्या त्याच्या उदासीनतेचे वर्णन केले. अर्जुन कनकाला यज्ञ करण्याची सवय, त्याच्या स्त्री व्रताबद्दल आणि शस्त्रांबद्दलच्या त्याच्या विलक्षण ज्ञानाबद्दल बोलला. जेव्हा तो बोलत होता तेव्हा अर्जुनाच्या शब्दाने कनकाला एक पराक्रमी योद्धा, अतुलनीय बुद्धिमत्ता आणि पराक्रमाचे दर्शन घडवले. त्याच्या नैतिकता, सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या महान ऋषीसाठी कन कसा होता याचे त्याने वर्णन केले. राजाने अर्जुनाच्या वक्तृत्वाने लक्ष वेधून घेतले. विराट मात्र गोंधळलेला दिसत होता. त्याला हसावे की ओरडावे हे कळत नव्हते. अर्जुनाचे शब्द ऐकून त्याचे हावभाव संतापातून कुतूहलात बदलले. तो कनकाला एका नवीन प्रकाशात ते पराक्रमी योद्धा आणि सद्गुणांचे खरे मूर्त स्वरूप म्हणून पाहू लागला. आणि जेव्हा अर्जुनाने बोलले संपवले तेव्हा राजाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झाले. विराट म्हणाला, अरे मी बघतो आहे. त्याचा आवाज समजूतदारपणाने भरलेला होता. ते खरोखर सद्गुणांचे मूर्त स्वरूप आहे. त्याने मान डोलावून मान डोलावली. कनकाला शाही आसनाचा योग्य अधिष्ठाता म्हणून मान्यता दिली. पांडव बंधू एकमेकांकडे पाहून हसले. त्यांचे एकमेकांबद्दलचे बंध आणि प्रेम त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्या क्षणी हे स्पष्ट झाले की कानका हा केवळ एक खेळाडू नसून त्याहून अधिक काही होता. विराटच्या राज्यात आक्रमणकर्त्यांपासून देशाचे रक्षण करणारे वीरांचा सन्मान करण्यासाठी एक भव्य उत्सव सुरू होता. परंतु पाहुण्यामध्ये 5 भाऊ पांडव होते, जे वर्षानुवर्षे गुप्तपणे राहत होते. हे कोणालाच माहीत नव्हते. त्यांची ओळख त्यांच्या यजमान राजा विराटपासून देखील लपलेली होती. उत्सव
त्यांच्या शिखरावर पोहोचाच पांडव बंधूंपैकी एक अर्जुन त्याच्या आकर्षक स्वरूपी पराक्रमी शरीर योजनेसह गर्दीत उभा राहिला. तो इतरांपेक्षा वेगळा योद्धा होता, जो त्याच्या शौर्यासाठी आणि युद्धातील कौशल्यासाठी ओळखला जात असे. जेव्हा त्याला स्वतःची ओळख सांगण्यास सांगितले गेले, तेव्हा त्याने त्याच्या साथीदारांकडे लक्ष वेधले. भीम उग्र आणि शक्तिशाली भाऊ नकुल आणि सहदेव जुळे, जे त्यांच्या सौंदर्यासाठी आणि युद्ध कौशल्याबद्दल प्रसिद्ध होते, आणि द्रौपदी पंचालाची सुंदर राजकुमारी विराटाचा मुलगा उत्तरा अर्जुनाचे शब्द ऐकून आश्चर्यचकित झाला, आणि त्याने उत्सुकतेने प्रत्येक भावाला ओळखले. त्याने भीमाचे वर्णन सिंहासारखा भाऊ असलेला ते पराक्रमी योद्धा असे केले, तर नकुल आणि सहदेव यांची तुलना घत वंशातील 2 बैलाशी केली गेली, जे बलवान आणि सुंदर होते. द्रौपदी तो म्हणाला, ती त्याची स्वतःची सावत्र आई सैंद्री होती. जशी संध्याकाळ हो गेली, विराट स्वतः राजवाड्यातून बाहेर आला. ज्याने त्याचे गाजे वाचवले त्या विराटचे अभिनंदन करण्यासाठी उत्सुक होता. त्याने अर्जुनाच्या युद्धातील पराक्रमाची प्रशंसा केली. त्याने कसे एकटेच कीचकांना पराभूत केले आणि चोरीला गेलेली गाय परत मिळवली याची आठवण करून दिली. राजा त्यांच्या शौर्याने इतका प्रभावित झाला की त्याने त्यांच्या वनवासाच्या काळात त्यांना झालेल्या कोणत्याही गुन्ह्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. सद्भावनेच्या भावनेने विराटने अर्जुनाला आपल्या मुलीचा उत्तराच्या लग्नातील हातासह आपले राजे देव केले. पांडवांना खूप आनंद झाला आणि त्यांनी हा प्रस्ताव कृतज्ञतेने स्वीकारला. ते निघण्याच्या तयारीत असताना राजा विराटने त्यांच्यावर भेटवस्तू आणि आशीर्वादांचा वर्षाव केला आणि त्यांच्या सद्गुणाबद्दल तीव्र आदर व्यक्त केला. पांडव आणि त्यांचे यजमान यांच्यातील पुनर्मिलन हा खूप आनंदाचा आणि समाधानाचा क्षण होता. अनेक वर्षे गुप्तपणे राहिल्यानंतर त्यांना शेवटी एक अशी जागा सापडली होती जिथे ते चहाला घाबरत नव्हते. जेव्हा ते विराटाच्या राज्यातून निघाले, तेव्हा ते त्यांच्याबरोबर उदा स्वतःच्या आठवणी आणि नवीन सुरुवातीचे वचन घेऊन गेले. मत्स्य राज्यात राजा विराट आपल्या मुलीचे उत्तराचे एका योग्य प्रेयसीशी लग्न झालेले पाहण्यासाठी उत्सुक होता. तो पांडव भावांपैकी एक असलेल्या अर्जुनाकडे वळला आणि त्याला आपल्या मुलीला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्यास सांगितले. परंतु अर्जुन त्याच्या देखरेखीखाली वाढलेल्या उत्तरासोबत ते 1 वर्ष राजाच्या आतील सदनिकेत राहिला होता. हे आठवून मागे हटला. मी तिला लहानपणापासून तरुण स्त्रीमध्ये वाटताना पाहिले आहे. अर्जुनाने राजा विराटला स्पष्ट केले, ती माझ्या वडिलांप्रमाणे विश्वास ठेवते आणि मला तिचा संरक्षक म्हणून पाहते. मी तिचा पालक आणि मित्र आहे आणि मला भीती वाटते की लोक आमच्या नात्याबद्दल शंका उपस्थित करतील. त्याने एक उपाय सुचवला. जर त्याने उत्तराशी लग्न केले तर ती तिची शुद्धता आणि निर्दोषता सिद्ध करेल. राजा विराटला अर्जुनाच्या सल्ल्याने आनंद झाला आणि त्याने त्याचा प्रस्ताव मान्य केला. पण नंतर अर्जुनाने आणखी एक अट घातली. त्याला उत्तराशी त्याची स्वतःची पत्नी म्हणून नव्हे तर त्याचा मुलगा अभिमन्यूची वधू म्हणून लग्न करायचे होते. अभिमन्यू हा त्याच्या मुलीसाठी योग्य पती आहे हे जाणून राजाला या कल्पनेने आनंद झाला. लग्नाची तयारी उत्साहाने सुरू झाली. राजा विराटने त्याच्या कारकिर्दीत त्याला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व राजे आणि सरदारांना निमंत्रण पाठवले. त्याने कृष्णाचे वडील वासुदेव आणि वृष्णी कुळातील इतर प्रमुख सदस्यांनाही आमंत्रित केले. देशाच्या विविध भागातून हजारो हत्ती, घोडे आणि पायदळ आलेले असल्याने शहर उत्साहाने भरले होते. कृष्ण स्वतः अभिमन्यू आणि त्याची आई सुभद्रा यांच्या समवेत शहरात आला. त्याने आपल्याबरोबर पांडवांसाठी भेटवस्तू आणल्या, ज्यात महिला, गुलामरत्ने आणि पोशाखांचा समावेश होता. राजा विराटाच्या राजवाड्यात संगीत आणि नृत्य भरून लग्नाच्या उत्सवाची सुरुवात झाली. हाणांची शिकार केली जात होती आणि मद्य आणि मादक रस मोठ्या प्रमाणात गोळा केले जात होते. सुरेशनाच्या नेतृत्वाखाली मत्स्य साम्राज्यातील मात्रे त्यांचे उत्कृष्ट कपडे आणि रत्ने परिधान करून राजवाड्यात आली. त्यापैकी कृष्ण होता, जो तिच्या सौंदर्याने, कीर्तीने आणि वैभवाने ताऱ्याप्रमाणे चमकता होता. तिने प्रत्येक अलंकार परिधान केलेल्या आणि स्वतः इंद्राच्या मुलीसारखी दिसणाऱ्या राजकुमारी उत्तराला बाहेर नेलेली विवाह सोहळा पार पडला, ज्यात अर्जुनाने त्याचा मुलगा अभिमन्यूच्या वतीने विराटची मुलगी स्वीकारली. राजा युधिष्ठिर, सर्वात मोठा पांडव भाऊ, यांनी तिला त्यांची सून म्हणून स्वीकारले. समारंभानंतर राजाने ब्राह्मणांना संपत्ती, गायी आणि वाहनासह भेटवस्तू दिल्यामुळे शहर एका मोठ्या उत्सवासारखे उजळले. आनंदी आणि पोषक लोकांनी भरलेले अभिमन्यू आणि उत्तरा यांच्यातील विवाह घोषितेने साजरा करण्यात आला, ज्यामुळे पांडव आणि त्यांच्या मित्रांसाठी एक नवीन सुरुवात झाली.